नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्यातील शेतकऱ्यांची, विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांची अवस्था किती भयंकर आहे याचं एक प्रातिनिधिक चित्र म्हणून लातूरच्या घटनेकडे पाहता येईल। लातूरमधील 65 वर्षीय अंबादास पवार नामक शेतकऱ्याने नांगराला जुंपायला बैल नाही म्हणून स्वतःच नांगराला जुंपून घेतलंय। अंबादास पवार नांगर ओढत आहेत आणि त्यांची पत्नी त्यांच्या मागून नांगराचा फाळ धरून चालत आहे। ही चित्रफित व्हायरल होताच मोठी खळबळ निर्माण झाली। त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी 20,000 कोटी आहे, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत हा मुद्दा उपस्थित करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्याची मागणी केली, परंतु विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली। सरकार थोडेफारही शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असते तर नांगराला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही म्हणून राज्यातील एक वयोवृद्ध शेतकरी बैलांऐवजी स्वतःला नांगराला जुंपतोय हे पाहून बाकी सगळे प्रश्न बाजूला ठेवून सरकारने तातडीने या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा केली असती। परंतु ज्या सरकारचे कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री शेतकऱ्यांना मोदी तुमचा बाप आहे, त्याच्या कृपेने तुम्ही जगता असा दम भरतात, त्या सरकारकडून वेगळी काय अपेक्षा करणार? प्रश्न केवळ कर्जमाफीचाच नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, कापसाला भाव मिळाले नाही, सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला 1.5 भाव देऊ असे आश्वासन दिले होते, हे सगळे मुद्दे आहेत। या सगळ्या प्रश्नांची सरकारकडे उत्तरेच नाही, त्यामुळे सरकार या प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे। निवडणूक प्रचारादरम्यान सत्ता प्राप्त झाल्यास तातडीने कर्जमाफी देऊन असे आश्वासन दिल्यानंतर आता या कर्जमाफीसाठी समिती नेमण्याचे कारणच काय? समिती नेमायची, समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर त्यावर विचार करायचा, या 2-4 वर्षे निघून जातात आणि पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या वेळी पुन्हा तीच कर्जमाफीची भाषा करायची, हा सगळा प्रकार सुरू आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।